हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जीएसटीची डेफिनेशन पाहिलेली होती, ज्यामध्ये जीएसटी मल्टी स्टेज टॅक्स आहे हे क्लिअर केलं. जीएसटी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे हे क्लिअर केलं होतं आणि जीएसटी डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे हे पण आपण पाहिलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी एक कॉन्सेप्ट म्हणून बघणार आहोत. ती कॉन्सेप्ट क्लिअर होताना आधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या टॅक्सेसमध्ये कुठले कुठले टॅक्सेस सबस्युम्ड करण्यात आले. सबस्युम्ड याचा अर्थ की जीएसटी बनवत असताना काही टॅक्सेस असे होते की ज्यांना मर्ज केलं किंवा ज्यांना एकत्रित आणलं गेलं आणि त्याच्या ऐवजी किंवा त्याला एकत्रित करून जीएसटी लावला गेला, ज्याच्यामध्ये जीएसटी मध्ये हे सगळे टॅक्सेस इन्क्लूड केलेले आहेत असं आपण सांगू शकतो. मग सबस्युम याचा अर्थ रिप्लेसमेंट असं आपण म्हणू नाही शकत, पण ते त्यामध्ये अंतर्भूत आहेत असं म्हणता येईल आपल्याला. ओके, सो हे जे सबस्युम्ड टॅक्सेस होते हे सेंट्रल आणि स्टेट लेवल दोन्ही पातळीवरती बघितले जातात. सेंट्रल लेवलमध्ये सेंट्रल एक्साइज ड्युटी, ॲडिशनल एक्साइज ड्युटी अंडर मेडिसिनल अँड टॉयलेटरीज प्रिपरेशन ऍक्ट मध्ये जे काही टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस याच्यामध्ये सांगितले गेले. सर्व्हिस टॅक्स याच्यामध्ये ऍड केला होता. ॲडिशनल कस्टम ड्युटी, ज्याला काउंटरव्हेनिंग ड्युटी असं म्हटलं जातं. बेसिकली आपण जे गुड्स इम्पोर्ट करतोय, म्हणजे बाहेरच्या देशामधनं जे गुड्स आपल्या देशामध्ये आणले जात आहेत त्या गुड्सच्या कारणासाठी किंवा लोकांना त्या इम्पोर्ट केलेल्या गुड्सची किंमत कमी असल्या कारणाने लोकांचा त्याच्याकडे वाढणारा जो कल आहे तो कल कमी व्हावा किंवा थोपवला जावा यासाठी म्हणून त्यावरती ही ॲडिशनल कस्टम ड्युटी लावली जाते. ही ड्युटी लावण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की जे गुड्स आपण इम्पोर्ट करतोय ज्यांची किंमत ही कमी ठेवली जाते फक्त मार्केट शेअर कॅप्चर करण्याच्या दृष्टिकोनातून, अशा या सगळ्या प्रोडक्टमुळे भारतीय बनावटीच्या वस्तू मार्केटमधनं बाहेर पडू नाही एवढा एकमेव उद्देश या काउंटरव्हेनिंग ड्युटीचा असतो. अशी ही जी ड्युटी आहे ही ड्युटी जीएसटी मध्ये इन्क्लूड करण्यात आली. या व्यतिरिक्त स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑफ कस्टम जी 4% मध्ये होती ती पण याच्यामध्ये टाकली आणि काही सेसेस किंवा काही सरचार्जेस असतात की जे आपल्याला सप्लाय गुड्स आणि सर्व्हिसेसच्या सप्लायशी रिलेट करणारे होते ते सुद्धा टॅक्सेस सेंट्रल लेवलवरचे या जीएसटी मध्ये इन्क्लूड केले. स्टेट लेवलवरती मग वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन ऑफ टॅक्स जे आहे किंवा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो आहे तो सबस्युम केला, ज्याला आपण सेल्स टॅक्स या दृष्टिकोनातून पण काही वेळेला बघत होतो, तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे जीएसटी मध्ये. शिवाय सीएसटी आहे. सीएसटी म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स आहे, जो बेसिकली स्टेट लेवलकडनं सेंट्रलला पाठवण्यासाठी म्हणून कलेक्ट केला जात होता. एंटरटेनमेंट टॅक्स आहे. ऑक्ट्रॉय किंवा एंट्री टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स, टॅक्सेस ऑन लॉटरी, बेटिंग किंवा गॅमलिंग, स्टेट सेसेस अँड सरचार्जेस, जे सेसेस अँड सरचार्जेस सेंट्रल लेवलवरती चार्ज होत होते तशा स्वरूपाचे काही सेसेस किंवा सरचार्जेस हे स्टेट लेवलवरती पण चार्ज होत होते, ते सगळे काही याच्यामध्ये सबस्युम करण्यात आलेले आहेत. हे सगळे सबस्युम्ड झालेले जे टॅक्सेस आहे हे टॅक्सेस जीएसटी मध्ये वेगवेगळ्या लेवलवरती आपल्याला दिसतात किंवा या टॅक्सेसच्या ऐवजी आपण जीएसटीचा विचार डेफिनेटली करू शकतो. एवढ्या सगळ्या टॅक्सेसला एकत्रित आणणारा हा जीएसटी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होईल की एका हेड अंडर ज्यावेळेस एवढे सगळे टॅक्सेस आपण ऍड करतो किंवा इन्क्लूड करतो त्यावेळेस जर प्रत्येक व्यक्ती या वेगळ्या टॅक्सवरती काम करणार असेल किंवा या वेगळ्या टॅक्सला पे करणार असेल तर बऱ्याचदा असं व्हायचं की काही टॅक्सेस पे केले जायचे, काही टॅक्सेस पे होत नव्हते. त्या टॅक्सेस पेमेंट मध्ये चोरी होत होती आणि हे सगळं काही जीएसटी आल्यामुळे पूर्णपणे बंद झालेलं आहे. ओके, आता हे जे टॅक्सेस आहे याच्यामध्ये एक आणखीन महत्वाची गोष्ट जी खाली तुम्हाला लाल रेषेमध्ये दिसते ती की हे सगळे टॅक्सेस जेवढे गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्या गुड्स अँड सर्व्हिसेस वरती लावले जाणारे सगळे सबस्युम झालेले आहेत, त्याच्यावरती जीएसटी एकच लावलेला आहे. फक्त अल्कोहोलिक लिकर जे आहे हे या सगळ्या गोष्टींमधनं बाजूला सरकलेलं आहे. ओके, जाऊयात आपण पुढे.
पुढे आपण बघू शकतो इथे, आय एम सॉरी की या स्लाइड वरती आलेलं आहे, एक मिनिट. स्ट्रक्चर ऑफ जीएसटी, रिप्लेसमेंट ऑफ टॅक्स या दृष्टिकोनातून आपण बघतोय. स्ट्रक्चर ऑफ जीएसटी मध्ये दोन प्रकार आहेत बघा, टॅक्सेबल सप्लाय विदिन द स्टेट अँड टॅक्सेबल सप्लाय आउटसाइड द स्टेट आपण ह्याला म्हणू शकतो. विदिन द स्टेट म्हणजे काय की राज्यांतर्गत ज्या वेळेस तुम्ही एखाद्या वस्तू किंवा सेवेचं सप्लाय करत असाल त्यावेळेस एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्सेस चार्ज केले जायचे, जे सेंट्रल टॅक्सेस म्हणून कन्सिडर होत होते किंवा ते सेंट्रल लेवलला पाठवले जात होते, जे आता सीजीएसटी म्हणून ओळखले जातात. सीजीएसटी दॅट इज सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण लॉंग फॉर्म मध्ये म्हणू शकतो. आणि काही टॅक्सेस होते त्याच गुड्स अँड सर्व्हिसेस वरती की जे गोळा केले जायचे हे वॅट किंवा अदर स्टेट टॅक्सेसच्या नावाने, लोकल वॅट किंवा अदर स्टेट टॅक्सेसच्या नावाने, ज्याला आता रिप्लेस करण्यात आलंय, ज्याचं नाव रिप्लेस करण्यात आलंय एसजीएसटी म्हणून, दॅट इज स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, म्हणजे टॅक्सेबल सप्लाय जर राज्यांतर्गत असेल तर तो सीजीएसटी आणि एसजीएसटी या हेड अंडर होतो. पण जर समजा दोन राज्यांच्या मध्ये आपला सप्लाय असेल जो टॅक्सेबल असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला आयजीएसटी म्हणून इन्क्लूड केलं जातं किंवा आयजीएसटी म्हणून तुम्हाला सांगितलं जातं. आता आयजीएसटी म्हणजे काय, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण फुल फॉर्म मध्ये सांगू शकतो. हा आयजीएसटी, बाकी तर काहीच नाहीये. तर जे आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी ला डिवाइड केलेलं आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटी ला डिवाइड केलेलं आहे, ते तुम्ही आयजीएसटी मध्ये सांगू शकता. लक्षात आलं तुम्हाला सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी हे नेमके टॅक्सेस कसे आहेत ते? ओके, याच्याबरोबर आपण जीएसटी स्ट्रक्चर मध्ये टॅक्स स्लॅब रेट्स काय आहेत ते पण पाहूयात. यामध्ये 5 स्लॅब रेट्स दिसतात आपल्याला, म्हणजे 5 पॅटर्न्स दिसतात की या 5 पॅटर्न अंडर गुड्स कॅटेगराईज करण्यात आले. काही गुड्स असे आहेत की ज्यांच्यावरती 0% जीएसटी लागू होतो. 0% म्हणजे नो टॅक्स आपण नाही म्हणत, पण तो 0% आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय की तुमच्याकडे असलेले सगळे गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहे ते टॅक्सेबलच असणार आहेत, फक्त त्याच्यावरती चार्ज केला जाणारा जो टॅक्स आहे तो 0% आहे. का करावं लागणार आहे असं? जेणेकरून तुम्हाला 0% टॅक्स जरी चार्ज होत असला, म्हणजे तुम्हाला काहीही टॅक्स तुमच्या गुड्स अँड सर्व्हिसेस वरती भरायचा नसला तरी सुद्धा तुम्ही रजिस्टर्ड सप्लायर्स आहात या दृष्टिकोनातून तुमच्यावरती मॉनिटरिंग गव्हर्नमेंटचं असणार आहे, जेणेकरून जी पॅरलल इकॉनॉमी चालू असते किंवा जे करप्शन चालू असतं इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये, ते करप्शन, ती पॅरलल इकॉनॉमी रिड्यूस व्हावी किंवा कम्प्लिटली व्हॅनिश करावी यासाठी, या दृष्टिकोनातून. म्हणून हा 0% टॅक्स स्लॅब रेट तिथे त्यांनी दाखवलेला आहे. ओके, याचं नंतर काही गुड्स असे असतात जे कॅटेगराईज केलेले असतात 5% नी. काही गुड्स वरती 5% टॅक्स लागणार, काही गुड्स वरती 12%, काही वरती 18% आणि काही गुड्स वरती 28%. आता हे कसे कसे पर्सेंटेज कुठल्या गुड्स वरती लागतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली सांगणार आहे. ओके, तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा की टॅक्स स्लॅब रेट हा 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे, 0, 5, 12, 18 अँड 28. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. इनफॅक्ट तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात आणि बिल तुम्ही घेतलेलं असेल कुणाकडनं, तर तुम्हाला बिलावरती सुद्धा ते मेन्शन करून देतात की तुम्ही जे वस्तू विकत घेतलेली आहे ती वस्तू कोणत्या टॅक्स स्लॅब रेट अंडर येतीये, ती सीजीएसटी एसजीएसटी नुसार त्याचे टॅक्सेस डिवाइड होत आहे का त्यावरती आयजीएसटी चार्ज होतोय. ओके, तेव्हा एक असाइनमेंट म्हणून किंवा एक प्रॅक्टिस म्हणून, एक सराव म्हणून तुम्ही विचार करू शकता की तुम्ही तुमच्याकडे असलेले जे बिल्स आहेत त्या बिल्स मध्ये बघा जीएसटी चार्ज होत असताना की त्याच्यावरती ती वस्तू जी आहे ती किती टक्क्यामध्ये सांगितली गेलेली आहे. ओके, एक तुमच्यासाठी खेळ म्हणून सुद्धा आपण त्याचा विचार करू शकतो. जाऊयात आपण पुढे. काही की कॉन्सेप्ट आहेत जीएसटी मध्ये जे मी आता आपण बोललेलो होतो, सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी बद्दल. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स दॅट इज सीजीएसटी, state goods and service tax that is SGST, and integrated goods and service tax that is IGST. The central government collect this tax on an intrastate supply of goods and services. म्हणजे राज्यांतर्गत होणारा जो सप्लाय आहे त्या सप्लाय मधून CGST चा जो पार्ट आहे हा पार्ट सेंट्रल गव्हर्नमेंट कडे जातो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करतं.
तसंच राज्यांतर्गत होणारा जो सप्लाय आहे त्याच्यावरती चार्ज केला जाणारा जो SGST आहे तो SGST त्या स्टेट गव्हर्नमेंटकडनं कलेक्ट केला जातो. ओके, याला आणखीन आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो पुढे गेल्यानंतर. यानंतर आहे IGST, जे सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करतं ज्या वेळेस तुम्ही दोन वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये तुमचा सप्लाय होत असेल त्यावेळेस. म्हणजे इथे बघा CGST, SGST, if you are supplying the goods within the Maharashtra, CGST will collect the tax by the central government. SGST state government also collect the tax under the SGST. and जर समजा तुमचा सप्लाय हा महाराष्ट्र टू MP आहे किंवा महाराष्ट्र टू एनी अदर स्टेट आहे आपल्या कंट्री मधला, तर त्यावेळेस त्याला IGST पे करावं लागणार आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करणार आहे. ओके, जर आपण पुढे काही इथे टर्म्स दिलेले आहेत ज्या GST मध्ये सांगितल्या जातात. यातली पहिली टर्म आपण बघूयात, ती म्हणजे रिव्हर्स चार्ज. कसं असतं ना स्टुडंट्स, ज्यावेळेस तुम्हाला काही ट्रान्सपरंट गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागतं समोरच्या माणसाला की मी ट्रान्सपरंट आहे, पण ते तसं तुम्ही कसं सांगणार, त्याच्यासाठी काही ऑथेंटिक ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करणं गरजेचं आहे. तशातलीच एक ऑथेंटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे जे कोणी सप्लायर्स आहेत त्या सगळ्या सप्लायर्सला रजिस्टर्ड व्हावं लागतं गव्हर्नमेंट बरोबर. ओके, जेणेकरून सप्लायर त्याची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी ही गव्हर्नमेंट पर्यंत क्लिअरली सांगू शकेल किंवा त्या गव्हर्नमेंटला त्याच्या प्रत्येक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वरती पूर्णपणे लक्ष ठेवून त्यांचं काम त्यांना करू देता येईल. म्हणजे मोकळीक पण असणार आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला मॉनिटरिंग पण होणार आहे. ओके, सो अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा रजिस्टर्ड डीलर नसेल, लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा रजिस्टर्ड डीलर नसेल त्यावेळेस जी परिस्थिती उद्भवते त्या परिस्थितीमध्ये जो रजिस्टर्ड रेसिपंट असतो, रेसिपंट म्हणजे जो गुड्स रिसीव्ह करतोय, सप्लायर कडनं गुड्स रिसीव्ह करतोय तो असणार आहे रेसिपंट. जर रजिस्टर्ड रेसिपंट असेल तर जिथे सप्लायरला टॅक्स पे करावा लागतो तिथे हा टॅक्स जो आहे तो रेसिपंटला पे करावा लागणार आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये, जर तुमचा सप्लायर हा रजिस्टर्ड नसेल तर. ओके, इथे बघा क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, रिव्हर्स चार्ज मीन्स द लायबिलिटी टू पे टॅक्स बाय द रेसिपंट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस or both instead of the supplier of such goods or services or both. समजतंय? एखादा व्यक्ती जर रजिस्टर्ड नसेल तर अशा अनरजिस्टर्ड व्यक्तींनी सप्लाय केलेले जे गुड्स आहेत ते गुड्स घेणारा, रिसीव्ह करणारा जो रेसिपंट असतो त्या व्यक्तीला टॅक्स पे करावा लागतो, ज्याला रिव्हर्स चार्ज असं म्हटलं जातं. बेसिकली लायबिलिटी असते ती सप्लायर्सची, पण पे कोण करतंय तर रेसिपंट करतोय, म्हणून हा रिव्हर्स चार्ज आहे. आलं लक्षात? नंतर नेक्स्ट आहे ती कॉन्सेप्ट म्हणजे इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे एखादी व्यक्ती ज्या वेळेस एखादं मटेरियल परचेस करते त्या परचेसच्या वेळी त्या व्यक्तीला काही टॅक्स पे करावा लागतो, त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स. डेफिनेटली इनपुट टॅक्स पण त्याच व्यक्तीला पे करावा लागणार आहे जो रजिस्टर्ड आहे. Okay, so input tax means what? It is actually in relation to registered person, means the central tax, state tax, integrated tax or union territory tax charged on any of goods or services or both made to the person, and which includes the IGST charged on import goods, the tax payable under the provision of section 9 subsection 3 and 4, the tax payable under the provision of section 5 and terms 3 and 4 of IGST Act, the tax payable under the provision of section 9 and 3 subsection or terms 3 and 4 of SGST Act, the tax payable under the provision of 7 subsection 3 and 4 of UGST, that is Union Territory Tax. So UGST, but does not include the tax paid under the composition levy. Composition levy आपल्यासाठी एक नवीन कॉन्सेप्ट आहे, जी कॉन्सेप्ट आपण वेगळं युनिट मध्ये क्लिअर करणार आहोत, त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरती डिस्कस करत बसत नाही.
नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या? ज्या वेळेस एखादा माल विकत घेतला जातो त्यावेळेस त्या मालावरती दिला जाणारा जो पैसा आहे, जो टॅक्स आहे, तो इनपुट टॅक्स होतो. आता बघा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आहे. ते माल आपण परचेस केला. समजा आपण इकडे इकडे नोट काढून बघूयात. ओके, ए नावाचा व्यक्ती आहे. या ए नावाच्या व्यक्तीने काही गुड्स परचेस केले. ओके, आणि त्याच्यावरती त्याने पे केलेला आहे इनपुट टॅक्स. त्यावरती त्याने पे केला इनपुट टॅक्स. थोडासा वेळ लागतो याला, पण हरकत नाही. ओके, त्याने पे केला इनपुट टॅक्स. आता हे जे गुड्स आहेत या गुड्सला तो मॅन्युफॅक्चर करणार आहे. ओके, या गुड्सला तो मॅन्युफॅक्चर करेल आणि मग मॅन्युफॅक्चर केल्यावर त्यातनं जे काही प्रोडक्ट आहे ज्याला आपण फिनिश गुड्स म्हणतो. ओके, हे जे फिनिश गुड्स आहे हे फिनिश गुड्स तो सेल करणार. फिनिश गुड्स तो सेल करणार. कोणाला करणार? बी नावाच्या व्यक्तीला करणार. कोणाला करणार? तो बी नावाच्या व्यक्तीला करणार. ओके, मग आता काय होईल बघा. ए नी गुड्स परचेस केले होते तेव्हा इनपुट टॅक्स पे केलेला होता. मग त्याने मॅन्युफॅक्चर केले ते गुड्स आणि त्याच्यानंतर फिनिश गुड्स रेडी झाले. आता हे फिनिश गुड्स वरती तो काय करणार? टॅक्स. त्याला काय करावं लागणार? त्याला टॅक्स पे करावा लागणार. ओके, त्याला टॅक्स पे करावा लागणार. आता हा जो टॅक्स पे करेल हा टॅक्स तो त्या सगळ्या गुड्स वरती पे करणार आहे. म्हणजे कोणत्या? हे जे गुड्स रॉ मटेरियल घेतलेले आहे ते आणि जे फिनिश गुड्स आहे ते. मग आता हा जो फायनल टॅक्स पे करणार तो, या टॅक्स मधनं हा जो टॅक्स त्याने ऑलरेडी इनपुट टॅक्स म्हणून आपण जो म्हणतोय तो टॅक्स जो ऑलरेडी पे केलेला आहे तो मायनस करणार. का? कारण हा टॅक्स ऑलरेडी पे करून झालेला आहे. सेम गुड्स वरती हा टॅक्स पे करून झालेला आहे. हा टॅक्स पे करून झालेला आहे. मग तो पुन्हा का टॅक्स पे करायचा? ओके, ज्याला आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो. मला वाटतं मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता कॅस्केडिंग इफेक्ट वरती. सो हा ऑलरेडी पे केलेला जो टॅक्स आहे तो सुद्धा टॅक्स या फिनिश गुड्सला जो आपण टॅक्स देणार आहोत त्या टॅक्स मध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे एका टॅक्स वरती 2 वेळा टॅक्स चार्ज होतोय. मग तो तसा इफेक्ट येऊ नाही किंवा तो कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे तो कॅस्केडिंग इफेक्ट रिमूव्ह करण्यासाठी म्हणून जो टॅक्स फायनली पे करणार आहोत त्या टॅक्स मधून हा इनपुट टॅक्स जो आहे तो मायनस करायचा. मग उरलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स पे करायचा. ओके, म्हणजे काय होणार? त्याला त्याच्या टॅक्सची किंमत जी आहे ती कमी दिसणार किंवा तो टॅक्स जो आहे तो कमी होणार. मग हा जो टॅक्स इनपुट टॅक्स म्हणून आपण कन्सिडर करतोय की नाही, हा ज्या वेळेस तुम्ही फायनल टॅक्स पे करत असताना युटिलाइज करणार त्याला म्हणणार इनपुट टॅक्स क्रेडिट. लक्षात आलं तुमच्या? An individual when buy a product or service from a registered dealer, he pay tax on it and the same will be adjusted with the liability of tax. त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, कॉन्सेप्ट समजली असेल तर ठीक आहे, नसेल समजली तर पुन्हा एकदा तुम्ही ऑडिओ ऐकू शकता. जर तरी पण नाही समजली तर माझ्या पर्सनल विंडोवरती तुम्ही पिंग करा. ओके, नेक्स्ट इज व्हॉट द आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे सिंपल गोष्ट आहे. एका व्यक्तीने मॅन्युफॅक्चरिंगसाठी म्हणून रॉ मटेरियल परचेस केलं. त्या रॉ मटेरियल वरती दिलेला टॅक्स इनपुट टॅक्स होतो आणि त्याने त्या मटेरियल मधनं जे काही प्रोडक्शन केलेलं असेल जे टॅक्सेबल असेल त्या टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिसेसला जो चार्ज होणारा टॅक्स आहे तो म्हणजे आउटपुट टॅक्स असतो. इन रिलेशन टू टॅक्सेबल पर्सन, output tax means what? In relation to taxable person means the tax chargeable under this act on taxable supply of goods and services or both made by the person or by his agent but excludes tax payable by him on reverse charge basis. This is what the output tax. Next concept आहे ती म्हणजे threshold limit.
स्टुडंट्स काय होतं ना की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रॉडक्टला मॅन्युफॅक्चर करत असतात त्यावेळेस सरकार तुमच्यावरती त्रास देण्यासाठी म्हणून कुठलीही गोष्ट लादत नाही. ओके, म्हणून त्यांनी काय केलं, एक लिमिट ठरवली की प्रोड्यूस होणारी प्रत्येक वस्तू ही टॅक्सेबल जरी असली तरी त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागेल का, तर नाही करावं लागणार. का नाही करावं लागणार, कारण प्रत्येक वस्तूपासून जर समजा टॅक्स कलेक्ट करायला सुरुवात केली तर डेफिनेटली प्रॉब्लेम काय होईल की जे पण कोणी मॅन्युफॅक्चरर आहे ते मॅन्युफॅक्चरर प्रॉफिट गेनच करू शकणार नाही. ओके, मग इंडस्ट्रियल एरियाला डेव्हलपमेंटसाठी म्हणून बूस्ट कसं मिळणार, मग तो सपोर्ट ठेवण्यासाठी म्हणून त्याचे जे गुड्स आहेत त्या गुड्सला त्यांनी एक लिमिट ठेवलं ज्याला थ्रेशोल्ड लिमिट असं म्हणतात. थ्रेशोल्ड लिमिटला आणखीन स्पष्ट करायचं झालं तर असं सांगूयात की टॅक्स लायबिलिटी चार्ज करण्यासाठी कुठल्या लेवलच्या वर आपण टॅक्स चार्ज करू शकतो त्याची लिमिट ठरवणं त्याला म्हणायचं थ्रेशोल्ड लिमिट. So we can say that it is the upper limit up to which the tax liability of registered suppliers is exempted on his aggregate turnover. आता याला आणखीन एक गोष्ट दिली बघा, सप्लायर whose aggregate turnover in financial year is under 20 lakhs. ओके, म्हणजे एका सप्लायरला त्याच्या गुड्सला टॅक्सेबल जरी असले तरी सुद्धा टॅक्स पे करण्यासाठी म्हणून एक एक्झम्पशन लिमिट दिलेली, ती लिमिट किती आहे, अप टू 20 lakhs. म्हणजे त्याचा वर्षभराचा टर्नओव्हर 20 लाखांपर्यंतचा हा टॅक्स एक्झम्प्टेड असेल. 20 लाखाच्या वरती जेवढा त्याचा टर्नओव्हर होणार आहे तो मात्र टॅक्सेबल असेल. ओके, पण आणखीन एक गोष्ट याच्यात त्यांनी मेन्शन केलेली आहे की 20 लाखांच्या वर किंवा 20 लाखापर्यंतचा एक्झम्प्टेड असलेला जे टर्नओव्हर आहे हे कुणासाठी आहे, हे पूर्ण भारतभरासाठी आहे. पण त्याच्यामधनं एक एरिया मात्र वगळलाय. कुठला वगळलाय, तर जो नॉर्थ इंडियन झोन आहे, नॉर्थ ईस्ट झोन आहे, तो नॉर्थ ईस्ट झोन याच्यामधनं वगळलेला आहे. त्यांनी काय सांगितलं, त्या नॉर्थ ईस्ट झोनची जी थ्रेशोल्ड लिमिट आहे ही 20 लाखापर्यंतची नाही तर 10 लाखापर्यंतची आहे. म्हणजे नॉर्थ ईस्ट झोन मध्ये जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होणार आहेत ते 10 लाखापर्यंत टर्नओव्हर असेल तर ते एक्झम्प्टेड असतील. त्याच्या वरती ज्या वेळेस त्यांचं टर्नओव्हर असेल त्यावेळेस ते टॅक्सेबल असेल. म्हणजे नॉर्थ ईस्ट झोन मध्ये येणारे कोणते कोणते स्टेट्स आहेत, तर अरुणाचल प्रदेश आहे, आसाम आहे, हिमाचल प्रदेश आहे, मणिपूर आहे, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा अँड उत्तराखंड. ओके, कळलं, फाईन. आपण नेक्स्ट डेफिनेशन कडे किंवा नेक्स्ट टर्म कडे जाऊयात. ओके, डेफिनेशन आहे आपली सगळ्यात पहिली ती म्हणजे टॅक्सेबल पर्सन. स्टुडंट, जसं सुरुवातीला मी सांगितलं की तुम्हाला जर समजा पॅरलल इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेट करायचं नाहीये किंवा तुम्ही पॅरलल इकॉनॉमीला सपोर्ट करत नाहीये, तुम्ही कुठल्याही करप्शनला सपोर्ट करत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला रजिस्टर्ड होणं गरजेचं असतं. ओके, जेणेकरून तुम्ही तुमची प्रत्येक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ही ट्रान्सपरंट किंवा क्लिअर ठेवू शकता. मग ज्या वेळेस एखादा व्यक्ती आपण काय म्हणूयात की इथिकली एखादा व्यक्ती ज्या वेळेस त्याचा बिझनेस रन करत असेल त्यावेळेस अपेक्षित हे आहे की त्या व्यक्तीने स्वतःला रजिस्टर्ड करावं. आणि म्हणून म्हटलंय की who carries business or profession who either registered or required to register excludes some persons are excluded from the registration process, that is agriculturist, employment services, ज्यामध्ये एम्प्लॉई टू एम्प्लॉयर हे रिलेशनशिप असणार आहे. म्हणजे काय की एम्प्लॉईनी एम्प्लॉयरला ज्या सर्व्हिसेस रेंडर केलेल्या आहेत त्या तुम्हाला रजिस्टर करण्याची गरज नाहीये. तिथे तुम्ही ऑलरेडी बिझनेसला रजिस्टर्ड केलेलं असल्यामुळे तुम्ही त्याचा एक भाग म्हणून ओळखले जाता. ओके, सो जो व्यक्ती हा इथिकली त्याचा बिझनेस रन करतोय किंवा त्याचं प्रोफेशन रन करतोय त्या व्यक्तीला टॅक्सेबल पर्सन असं म्हटलं जातं. किंवा ज्या व्यक्तीला स्वतःचे एथिक्स फॉलो करण्यासाठी, स्वतःच्या मॉरल व्हॅल्यूज किंवा प्रिन्सिपल्सला फॉलो करण्यासाठी म्हणून सोसायटीमध्ये काम करायचं आहे त्यावेळेस त्या व्यक्तीला रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे किंवा तो व्यक्ती रजिस्ट्रेशनच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाला फुलफिल करत असेल तर त्या व्यक्तीला आपण टॅक्सेबल पर्सन म्हणून ओळखतो. इवन आपण हे पण सांगू शकतो की पर्सन एक्सक्लुझिव्हली एंगेज्ड इन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस नॉट लायबल टू
टॅक्स म्हणजे जरी एखादा व्यक्ती गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाय करत असला आणि त्याचे जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत हे टॅक्सेबल कॅटेगरीमध्ये येत नसले तरी सुद्धा किंवा टॅक्सेबल कॅटेगरीमध्ये येत आहे पण टॅक्स त्याला पे करायचा नाहीये तरी सुद्धा ती व्यक्ती टॅक्सेबल पर्सन म्हणून ओळखली जाते. ह्या मुद्द्यावरती जर समजा कुणाला आणखीन काही माहिती हवी असेल, काही जाणून घ्यायचं असेल तर मला तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा माझ्या पर्सनल विंडोवरती पिंग करा. ओके. त्याच्यानंतर नवीन किंवा दुसरी एक डेफिनेशन आहे त्याला म्हणायचं पर्सन. फॉर जीएसटी पर्सन मे बी अन इंडिव्हिज्युअल HUF that is Hindu undivided family, company, partnership firm, association of person, body of individuals, corporate of state or central government, body corporate incorporated under any law, cooperative society, local authority, central or state government society, trust, any artificial judicial person not filing under any of above, हे सगळे लोक पर्सन म्हणून ओळखले जातात. सो पर्सन इज दॅट इंडिव्हिज्युअल हू विल बी कन्सिडर्ड टू बी द टॅक्सेबल वन. ओके. जाऊयात पुढच्या डेफिनेशन कडे. पुढची डेफिनेशन आहे बिझनेसची. बिझनेस दॅट इन्क्लूड्स एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर, प्रोफेशन, ऍडव्हेंचर, वेगर और सिमिलर ऍक्टिव्हिटी हे सगळे बिझनेस मध्ये कन्सिडर होऊ शकतात. Trade is what? Something which is done between two parties as per the category of wholesale or retail. एखादा व्यक्ती ज्याला तुम्ही बल्क क्वांटिटी मध्ये सप्लाय किंवा परचेस करत असाल किंवा एखादा व्यक्ती ज्याला स्मॉल क्वांटिटीज मध्ये सप्लाय किंवा परचेस करत असाल, ओके, त्याला आपण होलसेल किंवा रिटेल ट्रेड असं म्हणतो. त्याच्यानंतर प्रोडक्शन इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग इनपुट्स इनटू आउटपुट. मला नाही वाटत त्याच्यावरती फार तुम्हाला डिस्कस करायची किंवा एक्सप्लेन करायची आवश्यकता आहे. तरी पण जर तुम्हाला आणखीन वाटलं तर तुम्ही मला विचारू शकता. मॅन्युफॅक्चरिंग दॅट इज द प्रोसेस टू इमर्ज न्यू डिस्टिंक्ट प्रोडक्ट फ्रॉम रॉ मटेरियल. प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप महत्वाचा डिफरन्स आहे की प्रोडक्शन मध्ये तुम्ही कन्व्हर्ट करताय फक्त, म्हणजे पर्टिक्युलरली तुमच्याकडे काही छोट्या छोट्या 2-4 वस्तू आहेत आणि त्याला तुम्ही असेंबल करताय, आणि आयडेंटिटी त्याला देताय. ओके. म्हणजे भारतामध्ये बहुतांश वेळेला जे ऑटोमोबाईल कंपनी आहेत ते ऑटोमोबाईल कंपनी, काही कंपनी मॅन्युफॅक्चर करतात इथे वस्तू आणि काही कंपनी मॅन्युफॅक्चर न करता फक्त असेंब्लीचं काम करतात. सो दे आर बिझी इन टू द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग इनपुट्स इनटू आउटपुट्स आहे. ते प्रोडक्शनचा केस झाला. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही रॉ मटेरियल घेताय, म्हणजे तुम्ही लोखंड घेतायत आणि त्या लोखंडापासून तुम्ही खुर्च्या बनवल्या आहेत किंवा त्या लोखंडापासून तुम्ही टेबल्स बनवले आहेत किंवा तुम्ही प्लास्टिक घेताय आणि त्या प्लास्टिक पासून तुम्ही प्लास्टिक बॉटल्स बनवल्या आहेत किंवा एखादं पर्टिक्युलरली काही स्ट्रक्चर बनवलेलं आहे, जसं पेन बनवताय किंवा अजून प्लास्टिकचे जे युटेन्सिल्स असतात तसे युटेन्सिल्स बनवताय, ते म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताय की ज्याच्यामध्ये तुम्ही एक नवीन वस्तू तयार करताय त्या रॉ मटेरियल पासून. ओके. सो प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग मधला हा डिफरन्स कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण कायम तुम्हाला कधीतरी हा विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला स्वतःला क्लिअर ठेवण्यासाठी म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. गुड्स म्हणजे काय तर एनी मुव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन मनी अँड सिक्युरिटीज. हा मुद्दा तसा खूप किचकट नाहीये पण महत्वाचा जरूर आहे की गुड्स कशाला म्हणतात ते. त्यामुळे गुड्स बद्दल आणखीन काही माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. Then the export of goods. The goods when cross the limit of territory and enter in high sea is export of goods from India. टेरिटरी म्हणजे काय की एक नेमून दिलेली बॉर्डर असते आपली, ज्याच्या बाहेर आपण जर गुड्स पोचवत असू तर त्याला एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणतात. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस म्हणजे काय, ज्या वेळेस सर्व्हिस सप्लाय करणारा व्यक्ती हा भारतामध्ये आहे किंवा त्या देशामध्ये आहे आणि तुमचा सप्लाय जो आहे, तुमच्या सर्व्हिसेसचा सप्लाय जो आहे तो भारतातून किंवा तुमच्या देशातून दुसरीकडे चाललाय, त्याला म्हणायचं एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. इम्पोर्ट ऑफ गुड्स म्हणजे ब्रिंगिंग द गुड्स इन इंडिया फ्रॉम आउटसाइड ऑफ इंडिया.
भारताच्या बाहेरून त्या टेरिटरीमधनं त्या बाउंड्रीच्या बाहेरून जर समजा तुम्ही काही गुड्स विकत घेत असाल तर ते इम्पोर्ट होतं. आणि इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस मध्ये पण तसं सांगितलंय की सर्व्हिसेस विच आर रेंडर्ड फ्रॉम आउटसाइड ऑफ इंडिया अँड रिसिपंट आर इन इंडिया. म्हणजे काही सर्व्हिसेस आहेत, सपोज कुठल्या सर्व्हिसेस आपण विचारात घेऊ शकतो की तुम्हाला जर काही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीला नीट समजून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला जर ट्रेनिंगची आवश्यकता असेल आणि तो तुमचा ट्रेनर जो आहे तो ट्रेनर तुमचा बाहेरून आला, बाहेरून म्हणून कुठून सांगता येईल आपल्याला, बाहेरून मग भूतानमधून आला, श्रीलंकेमधून आला, ऑस्ट्रेलियामधून आला, तर तो तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. तर तो कुठून आलेला आहे? तो बाहेरून आलेला आहे, तो भारतामध्ये नाहीये. आणि रेसिपंट कोण आहेत ह्या सर्व्हिसचे? तर तुम्ही भारतीय आहात. ओके, म्हणजे भारतामध्ये राहणारे जे सिव्हिलियन्स आहेत ते आहेत. मग अशा केसेसमध्ये या सर्व्हिसला काय म्हणायचं? इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. ओके, आय नो स्टुडंट्स तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या माहिती आहे, पण तरी सुद्धा काही वेळेला काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी पुन्हा एकदा आठवणीच्या दृष्टिकोनातून सांगितल्या. ओके, याच्यानंतर पुढे आहे तो म्हणजे रेसिपंट नावाची कॉन्सेप्ट, ज्यामध्ये वन हू रिसीव्स द गुड्स अँड सर्व्हिसेस अँड लायबल टू पे कन्सिडरेशन ऑन इट. म्हणजे तुम्ही सप्लायर कडनं गुड्स अँड सर्व्हिसेस रिसीव्ह केलेल्या आहे, बट ॲट द सेम टाइम यू हॅव टू पे समथिंग अगेन्स्ट दॅट गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, ते पे कन्सिडरेशन म्हणजे काय, तर मोबदला ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. मग तुम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्ही हा मोबदला देणार त्याच वेळेस त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जाईल किंवा त्याच वेळेस त्याला सेलिंग ऍक्टिव्हिटी म्हटलं जाईल. आणि म्हणूनच त्या पैसे देणारा जो व्यक्ती आहे गुड्स अँड सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट, त्याला तुम्ही रेसिपंट म्हणू शकता. सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स, मनी अँड सिक्युरिटीज. तुम्ही जे काही वस्तू, पैसा आणि सिक्युरिटीजच्या व्यतिरिक्त देताय त्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. सप्लायर म्हणजे एक असा व्यक्ती जो डिमांड केलेल्या वस्तूला सप्लाय करतोय. उद्या जर समजा तुम्हाला असं म्हटलं, आता मी हे लॅपटॉप यूज करते, ओके, मला लॅपटॉपची गरज आहे आणि कोणीतरी मला लॅपटॉपच्या ऐवजी डेस्कटॉप दिला किंवा कोणीतरी मला लॅपटॉपच्या ऐवजी टाईपरायटर दिला, तर याचा अर्थ हा नाही होत की तो माझ्यासाठी सप्लायर म्हणून कन्सिडर होतो. सप्लायर तो मला तेव्हाच, मी त्याला सप्लायर तेव्हाच म्हणू शकते ज्या वेळेस मला लॅपटॉप हवाय आणि तो मला लॅपटॉपच सप्लाय करतोय. Okay, so the person who supplying demanded goods and services or both and shall including agent acting as such on behalf of supplier. आता एजंट म्हणजे काय की तो सप्लायर आहे, त्या सप्लायरला रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणून त्याने कुठला तरी एखादा एजंट पण अपॉइंट केलेला आहे, तर त्या एजंटला सुद्धा आपण सप्लायर म्हणू शकतो. जस्ट फॉर एन एक्झाम्पल आपण सांगूयात, मी आता उदाहरण घेतलं ते लॅपटॉपचं. आता लॅपटॉपमध्ये जर समजा माझ्याकडे डेलचा लॅपटॉप असेल किंवा माझ्याकडे असूसचा असेल, एचपीचा असेल, तर डायरेक्टली कंपनीकडनं मी माझा लॅपटॉप मागू शकते, मी ऑर्डर करू शकते जर माझ्याकडे तसे कॉन्टॅक्ट असतील तर. पण जर समजा नसेल, माझ्याकडे जर डायरेक्टली कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल, तर मग मी काय करणार, मी ज्या शहरामध्ये राहते त्या शहरामध्ये ज्या कंपनीचा लॅपटॉप मला विकत घ्यायचा आहे त्या कंपनीचा ऑथोराइज्ड डीलर आहे का नाही हे मी बघणार आणि त्या दृष्टिकोनातून त्या ऑथोराइज्ड डीलरकडनं मी हा माझा लॅपटॉप परचेस करणार. सो तो जो ऑथोराइज्ड डीलर आहे, तो ऑथोराइज्ड डीलर म्हणजे काय, तर त्या सप्लायर साठीचा तो एजंट आहे. म्हणून हा एजंट सुद्धा माझ्यासाठी सप्लायर या कॅटेगरीमध्ये किंवा या कॉन्सेप्टमध्येच कन्सिडर केला जाणार आहे. ओके, आय होप मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात येत आहे की काय काय ह्याच्यामध्ये डेफिनेशन्स आहेत आणि त्या क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके, जर समजा काही अडचण असेल तर तुम्ही मला तुमच्या शंका विचारू शकता. जर तुम्हाला माझ्या नंबरवरती, माझ्या पर्सनल विंडोवरती पिंग करणं नाही जमलं किंवा मला कॉल करणं नाही जमलं, माझा नंबर तुमच्याकडे नाहीये म्हटल्यानंतर, तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार, या व्हिडिओ खाली कमेंट आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही तुमची कमेंट टाकू शकता. जास्तीत जास्त कमेंटला रिप्लाय करण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. ओके,